फारच वाईट गोष्ट चालू कॉर्पोरेट मध्ये. ज्याला आपण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असं म्हणतो. कुठून तरी असं असं फिरून जाण्यापेक्षा डायरेक्ट झोप. पैसे तुला मिळतील पण तुझं जे नॉलेज आहे ना ते तुला काम करूनच मिळणार. कधीच कोणाला तुम्ही त्याच्या पर्सनॅलिटी वरून त्याच्या फिनान्स वरून कधीच जज करू नका. म्हणजे एवढं ऍडिक्शन आहे आता की पोरं सहज 2-2-3-3 पॅकेट संपवतात रे सिगरेटचे सहजच. त्यांचं असं म्हणणं की मला स्ट्रेस आहे. कशाचा स्ट्रेस? तुमच्या सारखे लोकांचा त्रास झाला ना इथं बघून भारी वाटतं. किती ओपन व्हायचं कॉर्पोरेट मध्ये. पर्सनल लाईफ तुझी किती सांगायची किती नाही हे पण तुला खूप कळायला पाहिजे ना. नमस्कार, राम राम, जय खानदेश. कटिंग द मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत प्रमाथी गिड्डे मॅडम. तुमचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आलेल्या पाहुण्यांचा परिचय करून द्यायचा झाल्यास ते HR प्रोफेशनल आहेत आणि आज आपण कॉर्पोरेट लाईफ म्हणजे दुरून दिसणारं चकाकणारं कॉर्पोरेट लाईफ ऍक्च्युअल मध्ये कसं असतं याबद्दल जाणून घेणार आहोत. आणि आज बहुत से राज खुलने वाले आहे असं आम्हाला वाटतंय. चहा घेऊयात आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. नक्कीच. तर कॉर्पोरेट लाईफ जी लोकांना दिसते, जी लोकांना वाटते की IT मध्ये गेले की खूप सारा पैसा आहे, मोठं मोठं पॅकेज आहे, घ्यायला सोडायला गाडी असते, वायफाय असतं, सगळं काही फॅसिलिटीज असतात. तर रियालिटी काय? तुम्ही जसं म्हणालात की जसं दिसतं तसं नसतं, तसंच आहे ऍक्च्युली. खूप खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. लाईक प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. बरोबर आहे. एक चांगली एक वाईट. चांगल्या पण आहेत, त्याच्या दुप्पट वाईट आहेत. हो का? डिपेंड्स तुम्ही कुठल्या फील्ड मध्ये आहात. तुम्हाला काय वाटतं. लाईक खूप डिफरंट आहेत ह्या गोष्टी. आपल्याला जसं वाटतं की नाही बाबा मी आता ग्रॅज्युएशन झालं, 10 लाखाचं पॅकेज भेटलं, 15 लाखाचं पॅकेज भेटलं, ठीक आहे. त्याला खूप कष्ट करावे लागतात. असं नाहीये की तू इंटरव्ह्यूला गेला, ऑफर लेटर घेऊन बाहेर आला. नो, इट्स नॉट लाईक दॅट. खूप अशा पण गोष्टी असतात की तुम्हाला माहित नाहीयेत की तुम्ही जाताय एका गोष्टीसाठी, तुम्ही बाहेर निघताना तिसरंच काहीतरी होऊन येतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगते. ऍज अन HR, ज्यावेळेस पण मला आउट ऑफ महाराष्ट्राचे मुलं येतात इंटरव्ह्यूज द्यायला, आय फील लाईक वाव, किती छान कम्युनिकेशन केलंय. हो का? है ना. मग आपल्या मुलांसोबत असं का नाही होत? आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांसोबत असं का नाही होत? ऑब्व्हियसली मी महाराष्ट्रातल्या बाहेरच्या मुलांबद्दल बोलते आता, की ज्यावेळेस ते माझ्याकडे येतात त्यांचं लुक्स, त्यांची पर्सनॅलिटी, त्यांचं वे ऑफ थिंकिंग खूप वेगळं असतं. मग हे आपल्या मुलांकडे का नाहीये? बरोबर. थोडीशी लॅकिंग सिस्टम खूप आहे आपल्याकडे. की तुमची भाषा, आता तुम्ही सरळ माझून घ्या, मी खूप बिनधास्त आहे. मी माझ्या मित्रांमध्ये बसले की मी कशीही बोलणार काय. पण ज्यावेळेस मी माझ्या सर्कलमध्ये जाते ना त्यावेळेस कुठेतरी मला पण बाउंड्री आहे, मला पण थोडेसे रिस्ट्रिक्शन्स असतात. त्यावेळेस मला नीट बोलावंच लागतं आणि ते आपोआप येतं. ठीक आहे, तू माझा मित्र आहे, मी तुझ्याशी कशी पण बोलते, तो तिथे नाही पॉइंट आहे. पण ज्यावेळेस तू इंटरव्ह्यूला येतोयस, तू असा प्रिपरेशन तुझं हवंय की मी ते क्रॅक करेल. पण आता तसं होत नाही. त्याचे खूप रिझन्स आहेत ऍक्च्युली ह्याच्या मागे. लाईक तुम्ही समजा खेडेगावातून आहात, मी कधीच खेडेगावातल्या मुलांना असं म्हणणार नाही की तू ही गोष्ट करू शकत नाही. कारण आज जर तुम्ही बघताय महाराष्ट्रात बघा, महाराष्ट्राच्या बाहेर बघा, आपली माणसं खूप पुढे आहेत. मी स्पेसिफिकली कोणाचं नाव घेत नाहीये, पण मला एवढं माहितीये की जर तू खेडेगावातून येत आहेस तर तुझ्यात खूप पोटेन्शियल आहे. पुण्यातल्या लोकांना किंवा टायर सिटीज मधल्या लोकांना कष्ट ही गोष्ट माहित नाहीये. तसं आपल्या गावाकडच्या मुलांना खूप खूप कष्ट माहित आहे. मग कुठेतरी जर तुला जॉब पाहिजे तर तुझं जे कम्युनिकेशन स्किल आहे ना, हे C जे आहे ना, हे खूप इम्पॉर्टंट आहे. हा C स्टँड्स फॉर कम्युनिकेशन, नॉट एनी अदर थिंग्स. ओके, टू बी नोटेड. तर
तुम्ही ह्याच्यावरती तुमचं खूप डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे या कम्युनिकेशन वरती. कारण आज जर तुम्ही माझ्याकडे बघताय ना, तर माझा एक खूप मोठा ड्रॉबॅक आहे की टेक्निकली आय वॉज झिरो, कम्प्लिटली झिरो. म्हणजे काहीच येत नव्हतं मला. हा, पण माझं शिक्षण कॉन्व्हेंट मधून झालं. त्याच्यामुळे मला काय रट्टा हा माझ्यात खूप आतून भरलाय माझ्यामध्ये रट्टा मारायची गोष्ट. त्याच्यामुळे मी डिप्लोमा केला. मला काही एमच नव्हता 10th नंतर. काय करायचंय काहीच माहित नव्हतं. मी डिप्लोमा केला, सिव्हिल इंजिनिअरिंग केली. मला वाटलं की मी माती खाल्ली. मी डिग्री केली. मग मी माती भाजून खाल्ली. असं म्हणलं तर तुला काय हरकत नाही. डिग्री झाली, कोविड आला. आता काय करायचं? काय ऑप्शनच नव्हता ना. जॉब नाही, काय नाही. 10-15 हजार रुपयाचा जॉब. काय भागणार आहे तू 10-15 हजार? काहीच नाही का भागत पुण्यासारख्या ठिकाणी. मग परत असंच 4 चौघांमध्ये बसल्यावरती माझं जरा बोलणं चालू असायचं. अरे, मग माझे फ्रेंड्स म्हणले, "तू काय सिव्हिल करती? ठीक आहे, तुझं झालंय, पण तुला त्यात काही येत नाही. आता काय?" मग मला पण वाईट वाटलं. अरे यार, मी डिप्लोमा केला, मी डिग्री केली, नाऊ व्हॉट? काहीच नाही. मग माझ्या फ्रेंड्सने सजेस्ट केलं. माझी एक ताई आहे, तिने मला सांगितलं, की "तू HR कर." ती स्वतः आता कॉर्पोरेटमध्ये आहे. ती खूप छान पोझिशनला आहे आणि शी अर्न्स ऑल्सो व्हेरी नाईस. ओके. तर ती स्वतः मला म्हणली, "तुला जास्त लोड नाही घ्यायचा ना, तू डोकं नाही चालत ना, तू तोंड चांगलं आहे ना, तू HR बन." हे तिचं बोलणं होतं. ठीक आहे. मी ट्राय केलं आणि मला लगेच जॉब भेटला. फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये. म्हणजे मला नाही जास्त कष्ट लागले. विचार केला, आपण काय करत होतो एवढे दिवस? म्हणजे होतं माझं, तर मला समजलं नाही. तुम्हाला सुद्धा पॉडकास्टवर यायचंय आणि हजारो लोकांसमोर व्यक्त व्हायचंय. नमस्कार, मी कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टचा होस्ट आणि आम्ही तुम्हाला आमंत्रित करतो आपल्या हक्काच्या पॉडकास्टवर येऊन व्यक्त होण्यासाठी. इथे येऊन तुम्ही तुमचे विचार, तुमचे व्यवसाय आणि सर्व्हिसेस हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकतात. तुम्ही तुमचं नाटक आणि सिनेमा सुद्धा प्रमोट करू शकता. आतापर्यंत अनेक तज्ञ पाहुणे आपल्या पॉडकास्टवर येऊन गेलेत आणि आता नंबर आहे तुमचा. पॉडकास्ट संदर्भात अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. भेटूया लवकर. कसं होतं माहितीये का? ऍक्च्युली मला या गोष्टीमध्ये पडायचं नव्हतं. आपल्याला ना ते अंगवळणी लागते एक गोष्ट, की आता चल मी आले, कशाला सोडू, चल मी करते. पण एक थोडेसे ना क्लोजर्स आले मला, थोडस डार्क पॉइंट आले मला आता ह्याच्यामध्ये, की मी एंटर केलं कॉर्पोरेट. मग मला असं थोडस बॅड पॉइंट दिसू लागले. लाईक की तू मला जज करण्याची जी टेंडन्सी आहे बाहेरच्या लोकांची, मी स्पेसिफिकली मेन्शन करते बाहेरची लोक, महाराष्ट्राच्या बाहेरची लोक. मी नाव घेत नाही कुठल्या स्टेटचं, मला घ्यायचं पण नाही. मला माझ्या ह्याच्याशी प्रामाणिक आहे मी, मला नाही घ्यायचं कोणाची नाव. तुझं बोलणं आता बघा मी कशी बोलते, काय काय एकदम हाय फाय मराठी नाही आपली, जी आहे ती आहे एकदम बिनधास्त. मग मला माझ्या लँग्वेज वरनं हे केलं गेलं, म्हणजे जज केलं गेलं. अरे ही कशी बोलती, ही तर एकदम टपोरी राहती नाही का, ही तर एकदम भाईसारखी राहती, ती गाड्या चालवती एकदम. माझ्यासाठी तो शब्दच होता आधीपासून. माझ्याकडे मैत्रीण नावाचा प्रकारच नाही. आहेत खूप क्वचित आहेत, हे बघितलं ते शिव्या घालतील, म्हणतील मग आम्ही कोण आहे. म्हणजे माझा जो फ्रेंड सर्कल आहे तो बॉईज मध्ये तर जास्त आहे. त्याच्यावरनं पण मला खूप जज केलं गेलं. ओके. पण ज्यावेळेस तू असं आतमध्ये बसतो ना, म्हणजे ऑफिसमध्ये, ऍक्च्युली आता ही गोष्ट ऑफिसशी रिलेटेड आहे. ज्यावेळेस तू असं ऑफिसमध्ये बसतो त्यावेळेस पण, म्हणजे ज्यावेळेस असं आपलं कम्युनिकेशन होतं ना, त्यावेळेस मी माझ्याबद्दल गोष्टी ऐकल्या की अरे काय नाही का, तिचं ड्रेसिंग सेन्स अँड ऑल. HR म्हणलं की कसं असतं माहिती का, एकदम डिसेंट लुक पाहिजे, झिरो फिगरच पाहिजे. राईट, झिरो फिगर, परत मेकअप पिकअप नाही का, एकदम एअर हॉस्टेस टाईप त्यांना पाहिजे असतं करायला. हे तू म्हणू शकतो, मी असं काय त्या परत ह्याला जात नाहीये मी. ठीक आहे, पण एक असतं ते तुझं ड्रेसिंग सेन्स, तुझी ते शॉर्ट्स घालणे, ते काय आपल्याला पटत नाही. आपण ते बट असा एक मोमेंट होता की वेन आय स्टार्टेड स्पीकिंग, ओके, एव्हरीवन्स माउथ वॉज लाईक शट. ओ बूम, वेट, this girl has something different which we don't have.
द थिंग इज माझी स्लँग ही आली माझी स्कूलमुळे. बरोबर. Okay. Now, the time when I start speaking with people, okay, when I speak in English, so what happens is it comes from my mind, it comes from my heart, okay. जशी मराठी येते ना आपल्या मनातून, माझा एक प्रॉब्लेम आहे, मी ज्यावेळेस टेन्शन मध्ये असते ना किंवा मी स्ट्रेस मध्ये असते, मला कळत नाही, आपोआप माझ्या डोक्यात इंग्लिश मध्येच माझ्या डोक्यामध्ये गोष्टी फिरतात. सो दॅट इज लाईक हा ओके, यू कांट जज अ पर्सन बाय हर लुक्स. नेव्हर एव्हर जज एनीबॉडी. कधीच कोणाला तुम्ही त्याच्या पर्सनॅलिटीवरून, त्याच्या फिनान्स वरून कधीच जज करू नका. भाई तो कधी त्याचं तोंड उघडेल आणि चालू करेल ना सांगतात. आणि अशाही मुली आहेत ज्या इतक्या सुंदर दिसणार, एकदम झिरो फिगर तू म्हणल्यासारखा, त्यांचं तोंड उघडलं ना कचरा भाई, कचरा. हे सरळ सांगते. त्याच्यामुळे कम्युनिकेशन खूप मॅटर करतं. आणि आज जे बाय गॉड्स ग्रेस मी आज जे पण काय कमवते ना ते माझं कम्युनिकेशन वरती आहे. आज जे काय आहे ते प्रत्येकाला वेगळी स्किल असते. तू टेक्निकली हुशार आहे, माझी मैत्रीण डान्स मध्ये हुशार आहे, एखादा मित्र ट्रेडिंग चांगली येते, एखाद्याला XYZ बिझनेस आहे, व्हॉट एव्हर, ते त्यांच्या स्किल्स वरती पैसे कमवतात. माझी स्किल कम्युनिकेशन आहे भाई, मी त्याच्यावरती पैसे कमवते. दॅट्स इट. तर जसं तू म्हटलीस की जे न्यू कमर्स आहेत आपल्या राज्यातले, तर ते चांगल्या इंटरव्ह्यू का क्रॅक करू शकत नाही? कारण मेन जो गेट पास असतो की तुमचं स्किल सेट नंतर दाखवायचं, आधी जे कम्युनिकेशन स्किल असतं पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये, इंटरव्ह्यू होतो त्यातच आपण फेल होतोय. कितीही जरी आपल्याकडे टेक्निकल स्किल असली तर ते दाखवायचा टाइमच मिळत नाही, कारण की तुम्ही पहिल्या गेट पास मध्येच किंवा पहिल्या बेसिक इंटरव्ह्यू मध्ये आपण फेल होतो. तर अर्थातच आपल्या पोरांनी इंग्लिश कम्युनिकेशन कुठे ना कुठे बिल्डअप करावी असं तुझं मत आहे आणि मला तेच वाटतं. अपार्ट फ्रॉम दॅट, आता हा जो मंथ आहे तो सगळ्यांचा अप्रेझलचा टाइम आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि HR हा दुवा असतो मॅनेजमेंट आणि एम्प्लॉईज मधला. तर हे गणित कसं फिरतं अप्रेझलचं वारं? कारण की प्रत्येक एम्प्लॉय आता गॉसिप करतं किती मिळणार आहे, मी असं ऐकलंय की असं होणार आहे, तसं होणार आहे, जे काय असेल रुमर्स असतात. तर ऍक्च्युअली हे गणित कसं डिफाईन केलं जातं आणि खरंच एम्प्लॉयला कसं कोणत्या वेने कन्सिडर केलं जातं अप्रेझलसाठी? बघ, आता ह्याच्यात पण मी परत येते की दोन गोष्टी परत माझ्या प्रत्येक पॉइंटला दोन वेज आहेत, एक चांगली आणि एक वाईट. चांगली म्हणजे खरंच बाबा एखादी व्यक्ती कष्ट करते नाही का, पण ती खूप अपवाद व्यक्ती असते बरं का. त्याच्यामध्ये पण कुठेतरी पॉलिटिक्स असतं भाई. असं नसतं की विदाउट पॉलिटिक्स काहीच चालत नाही. ते राज्यात असो, देशात असो किंवा कॉर्पोरेट मध्ये असो, तू जोपर्यंत जिथे राजकारण खेळत नाही ना काही होत गोष्टी असतच. 1001% आहेच. आय कॅन प्रूव्ह इट. ओके, आता ठीक आहे, एखादी मुलगी आहे किंवा मुलगा आहे, कष्ट करतोय, चालू आहे, काम करतोय, पण त्याला काही मिळतच नाहीये. आणि या बाजूला आत्ताच आली व्यक्ती, 6 महिने नाही झालं, वर्ष नाही झालं, बुम वरती आली. कशी? ते तू सांग. तेच मी म्हणते ना, कशी? एक फारच वाईट गोष्ट चालू आहे कॉर्पोरेट मध्ये, ज्याला आपण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असं म्हणतो. तर ती फारच याला चिटकून आहे. कधी कोणी ह्या गोष्टींबद्दल ओपनली बोलणार नाही, जे की मला बोलू वाटतं काही प्रॉब्लेम नाही मला बोलण्यामध्ये. मी खूप जवळून ह्या गोष्टी बघितल्यात की तुला कुठेतरी ह्या पोझिशनला यायचंय, then you need to get closer to that person. आणि होतात ह्या गोष्टी आणि अचानक होत नाहीत. प्रत्येक गोष्ट, एखादी गोष्ट व्हायला टाइम लागतो. एखादं लहान बाळ ते काही जन्मलेच बडबड करायला नाही चालू करत, चालायला नाही चालू करत, टाइम लागतो प्रत्येक गोष्टीला. तर ही पण गोष्ट आहे ना, तुम्हाला समजत असतं काही बाई दाल में कुछ काला है, काहीतरी चुकतंय, पण ती चूक आहे ना तू कंटिन्यू करतो. वी एक्सेप्ट दॅट काला थिंग्स. येस राईट. आणि तू काय करतो माहितीये का, ठीक आहे चल मला काहीतरी पुढे भेटे ना, हे डोक्यात बसलंय तुझ्या. म्हणजे बोथ साइड असतं. दोन्हीकडून ना. म्हणजे एक असाच आमच्या ऑफिसमध्ये एक किस्सा झाला होता, ते मी तुला सांगते की
नाव दॅट पर्सन इज मॅरिड. जो हायर अथॉरिटी आहे ना, ती व्यक्तीचं लग्न झालंय आणि ही जी मुलगी आहे, शी इज अ सिंगल वुमन, नथिंग. आताच कॉर्पोरेट मध्ये आलीये, सिंगल आहे, हसत खेळत सगळं आयुष्य चाललेलं. आता कॉर्पोरेट मध्ये कसं असतं, कॉर्पोरेट म्हणजे काय, कंपनीमध्ये कसं असतं, तुझं गेट बंद झालं ना, संपला विषय. बरोबर. आज तू काय करतोय बाहेरच्या कुठल्याच व्यक्तीला माहित नाही. काय संबंध, डिपार्टमेंटला सुद्धा माहिती नसतं माहिती. खरंय. माझ्या डोळ्यांनी गोष्टी बघितलेल्या आहेत की काय चालतं. मग आम्हाला समजतंय की चुकीचं कुठं तरी बाई चाललंय वळण. मग आम्ही खूप प्रयत्न केला की नाही असं बघा, लक्ष दे, चुकतंय कुठंतरी, नाही हे व्हायला पाहिजे. अरे नाही यार, वो मुझे आगे जाना है, हा शब्द मी तोंडात ऐकलाय त्या व्यक्तीच्या. मी एवढं ओपनली नाही बोलू शकत आहे, पण मी जे काय बोलते ते प्रत्येक व्यक्तीला कळतंय आता मी काय बोलते. की जर तुला अप्रेझल हवं आहे, किंवा अप्रेझल म्हणण्यापेक्षा चल तुला वरती यायचंय, त्या गोष्टीसाठी तू एखाद्या सिनियरला, सिनियर कोणी असू शकतो, मॅनेजर असू शकतो, तुझा टीम लीड असू शकतो, व्हॉट एव्हर, हे नावं दिलेत फक्त फॉर एन एक्झाम्पल. ती हायर अथॉरिटी जी तुला माहिती की भाई ह्याच्याकडे गेलं ना माझं काम होणार आहे, अशी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टची व्यक्ती ला ती चिटकतीये इनडायरेक्टली की आतमधल्या काय गोष्टी चालत. ह्यांचं रात्री फोनवर डिस्कशन चाललंय, बॉस ये हो गया आज. बॉस म्हणण्यापेक्षा काय XYZ काय ती नावानी काही बोलत असेल ते, की ह्या गोष्टी आतमध्ये चालल्यात, तुमच्याबद्दल असं असं आतमध्ये चालू आहे. आणि मग ह्या आम्हाला हळूहळू समजायला लागलं होतं की ह्या व्यक्तीपाशी, त्या मुलीपाशी हे बोलणं चुकीचं आहे, कारण की आम्ही जे काय बोलतोय ते तिकडे कसं कळतंय, वरती समजतंय कसं, कारण की हे तर आम्ही कोणामध्ये बोललो नाही. सो देन वी अंडरस्टूड की काहीतरी चुकते. पण मग असं झालं ना की आमच्या सोबतचे जे स्ट्रगलिंग वाले लोक होते, मी तर जस्ट आले होते म्हणजे कॉर्पोरेट म्हणजे त्या XYZ ग्रुपमध्ये. तर आय वॉज लाईक अरे काय बोलू मी, लहान पडतो ना रे आपण एखाद्या 7-8 वर्षाच्या एक्सपिरियन्स वाल्या लोकांसोबत राहणं आणि 1-2 वर्षाच्या एक्सपिरियन्स सोबत. पण तिथं पण तुम्हाला जज केलं जातं, अरे छोड ना, देखो क्या करना है, तुला काय करायचंय. बरोबर, ते दोघांना ऍग्री तर आपल्याला काय संबंध. आणि ते मग कसं होतं माहितीये का, मग तुमचे वर्क लाईफ बॅलन्स तर हलतो, तुमचा पर्सनल बॅलन्स सगळा लाईफचा सगळा हलून जातो. कारण की ती व्यक्ती मॅरिड आहे, ओके, तो मुलगा मॅरिड आहे, त्याला घरात बायको आहे, त्याचे पोर आहेत, ही मुलगी आहे, ही एकटी राहते ना, तिला काय फरक पडतो, तिला बघायला कोण आहे. हे दोघं भेटतात, ते ह्यांच्यामध्ये जे काही गोष्टी होतात ते 4 लोकांना समजत नसतात, पण चाललंय कशासाठी, द थिंग इज ह्या गोष्टी चालल्यात पैशांसाठी, ह्या गोष्टी चालल्यात कुठेतरी कुठून तरी शॉर्टकट, सगळ्यात सिम्पल आपला राईट, कुठून तरी असं फिरून जाण्यापेक्षा डायरेक्ट झोप उडी. बरोबर, हे प्रमाण वाढत चाललंय का भरपूर, म्हणजे हा मध्ये 5 तर आहेच. हो का, जास्त असेल मे बी रेशो, पण काय वाटत नाही ह्यांना, की त्यांना माहितीये मी ह्या गेटच्या बाहेर गेलो की हिजन माझा काही संबंध नाही. उद्या 9ला आली ना मग बोल, 9 ते 6 टायमिंग फिक्स आहे त्यांचं. हे खूप वाईट आहे, आपल्याला वाटतंय तसं नाहीये, वाईट आहे ही गोष्ट. मॅरिड असल्यानंतर त्यांचा परिवार पण सफर करतो त्या गोष्टी, खूप सफर करतो. एक्स्ट्रा मॅरिटल इज नॉट अ गुड थिंग. आणि सगळ्यांना माहित असतं की एंड काय होणार, काही नाही मिळणार करण्यामध्ये ते. आता मला एक सांग, असंही होतं का की सिनियर पोझिशनला जर बाई असेल तरी सेम गोष्टी होतात ना, काहीच नाही, काही फरक नाही, काही फरक नाही पडत, सेम अप्रोच इज द सेम. कारण कसं आहे, मग ते कुठेतरी तुमच्या नीड्स असतात ना, त्या फुलफिल होत नाहीत. बॅक ऑफ द एंड ऍट युअर होम तुम्हाला कधी कधी त्या गोष्टी फुलफिल होत नाहीत. मग तुमचं फिजिकल रिलेशनशिप असू द्या, तुम्ही मेंटली तुमचं रिलेशनशिप असू द्या, तुम्ही कुठेच बॅलन्स आहे. द थिंग इज हे बघ,
कॉर्पोरेटमध्ये आहे किंवा कॉर्पोरेटच्या बाहेरच्या जगात जा, तू 9 ते 6, फक्त 9 ते 6 नसतो ऍक्च्युली. तुला घरातून 7-8 वाजता बाहेर निघावं लागतं, तुला घरी 7-8 वाजता यावं लागतं. ऑलरेडी 10 to 12 आवर्स 9 ते 9 होऊन जातात. 9 ते 9 तू 10-12 तास तुझ्या घराच्या बाहेर आहेस आणि तू घरी फक्त जेवण आणि झोपायला जातोय फक्त, दॅट्स इट. मग हे काय होतंय माहिती का, तू एखादी व्यक्ती ऑफिसमध्ये येते, मग ते त्यांचे कॉल्स चालू होतात, निघाली का, कुठे आला, तुला मी सीन सांगते, मी शेड्यूल सांगते ह्यांचा. आता तू निघालीस का, हो मी निघाले, हे ऑफिसमध्ये आले, ह्यांची पर्सनल लाईफ स्टॉप. जे कोणी आहेत ना ह्यांचे पर्सनल लोक, खतम, ह्यांचा आणि त्यांचा संबंध तिथे संपतो काळावधीसाठी. टाइम टाइम पर्स्पेक्टिव्ह. आता काय होणार, त्यांचा टी ब्रेक होतो, ते तिथे एकत्र येणार, कळालं. परत ते थोडा वेळ कामाला जाणार, परत हे लंच ब्रेकला सोबत येणार, परत हे कामाला जाणार, परत त्यांचं इव्हनिंगच्या टी ब्रेकला हे मारणार. ओके, अँड थोडा वेळ परत सोबत येऊन मग हे लोक यांच्या घरी जाणार. बरोबर. असं होऊ शकत नाही कुठेच की बॅक ऑफ द माइंड तुला त्या व्यक्तीची आठवण येत नाही, असं नाही होत. येते, मग तू तिथे तुझ्या पार्टनरला चीट करतोय, तुझ्या फॅमिलीला चीट करतोय, बरोबर ना. तू कोणालाच खुश ठेवत नाही आणि तू स्वतः पण खुश नाही राहते. बरोबर. या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे जसं तुम्ही म्हटले की एका विशिष्ट एज नंतर, म्हणजे एका कंपनीत एका पोझिशनला गेल्यानंतर तुमची फायनान्शियल नीड तर संपते. मग राहते फिजिकल आणि मेंटल हेल्थ किंवा मेंटल पीस. ही जी फिजिकल नीड आणि मानसिक शांतता ही जी पाहिजे असते, आणि ऑफिसमध्ये जे कोणी नवीन आलेले असतात, ती महिला असेल किंवा पुरुष, दोघांपैकी त्यांना पाहिजे असं फायनान्शियल नीड कम्प्लीट करणं. तर दोघांचे नीड एकमेकांकडनं कम्प्लीट करण्याची ते आशा असते, असं मला वाटतं की यांच्या सोबत गेल्यानंतर आपल्याला फायनान्शियल ग्रोथ होऊ शकते आणि त्यांचे जे 2 नीड्स आहेत, फिजिकल किंवा मेंटल, ती याच्याकडनं आपल्याला कम्प्लीट करता येईल. असं काहीतरी पूर्ण गणित आता क्लॅरिटी येते आता कॉर्पोरेट लाईफची. कॉर्पोरेट जेव्हा आपल्या एम्प्लॉयसाठी रिफ्रेशमेंटच्या नावाखाली ज्या वीकेंडला पार्टीज थ्रो करतात, मंथली पार्टीज असतील, तर त्यांचा मागचं डार्क रियालिटी काय असते? कसं असतं ऍक्च्युली, पार्टी नसते, त्या दोघांना कुठेतरी एकत्र यायचं असतं, त्याच्यासाठी ग्रुप लागतो, मग त्याच्या नावाखाली सटकायचं उसने हम भी थे असं. हा, राईट. मी एकटी थोडी नव्हते, माझ्यासोबत सगळे होते ना, असं बोलायला पॉइंट मिळतो. कारण की मी तुला जसं म्हणाल की एक्स्ट्रा मॅरिटल जी गोष्ट आहे ना, ती काय, तुला असं वाटतं की मांजरेला काय वाटतं, डोळे झाकून दूध पिते, दुनिया बघत असते, त्यांना समजत असतं, कुठून तरी ते ना तारे ना तुमचे ते तुमच्या घरी पोचत असतात. घरी म्हणजे ह्याच्या बायकोला, तिच्या बॉयफ्रेंडला, मित्रांना, कुठेतरी ना ते भांड फुटतं. मग सावरा सावरीचा इथं विषय येतो की बाई असं नाही तसं नाही. ओके, मग एखादा समजूतदार व्यक्ती असतो, एखादा नसतो, मग तिथे त्यांचा प्रॉब्लेम येतो. मग परत सगळं झाल्यानंतर पार्टीचा विषय येतो, तुझा म्हणला पार्टीचा विषय. मग तो म्हणणार की अरे तो आहे सोबत, ती म्हणणार ती पोरगी आहे सोबत, मग तू कशाला चालला. मी तुला म्हणलं ना, ते दोघं काय म्हणणार आहेत, आम्ही दोघंच थोडी नाही, फक्त बरोबर. ऑफिसची पार्टी जावं लागणार आहे, ऑफिसची पार्टी आहे, सगळे जाणार आहे, जावं तर लागतंय. आणि त्या ऑफिसच्या नावाच्या पार्टीच्या खाली क्लायंट मीटिंग असते, परत त्यांना कुठेतरी मग फॉरेनची ट्रिप भेटते, मग क्लायंट मीट असते बाहेर फॉरेनला. असं काही नाही सगळीकडेच असतं, नाहीतर सगळ्यांना वाटेल सगळेच ह्या मीटिंग खाली असं नाही, असं नसतं. घरामध्ये कलेश नाही, असं नाही, सगळ्यांचं नसतं असं. कारण पॉडकास्ट डिरेक्टर पण जर्मनीला चालले, 2 महिन्यांनी नाही तर मग तुला त्यांची ट्रिप कॅन्सल व्हायची. असं काही नाहीये, डिपेंड्स. मी तुला म्हणलं ना, हाताच्या बोटावर मोजणारे लोक आहेत, ज्यांच्यामुळे चांगली माणसं पण त्यांचं नाव खराब होतं. असं काही नाहीये, डिपेंड्स. आता एखादा प्रोजेक्ट आलाय, त्याच्यामध्ये ना पीपल चॉईसिंग असतं, म्हणजे एम्प्लॉई निवडायचे असतात की बाई कोणाचा परफॉर्मन्स चांगला आहे, कोणती तर रिप्रेझेंट होऊ शकतं, कोणाचा अमुक दमुक असतात गोष्टी. मग असं होतं ना की आता भाई त्या पोराला तर किंवा त्या हायर अथॉरिटीला
ह्या व्यक्तीला घेऊन जायचं असतं. आता हिला तर काहीच येत नाही, सरळ स्पष्ट. कारण की हे बघ, जी व्यक्ती ह्या गोष्टी करते ना, ऍक्च्युली ह्या व्यक्तीला ना टेक्निकली काहीच नसतं. ते उगाच नाही हात तिला पुढे नेतोय एवढंच चालू असतं, नथिंग एल्स. कारण की कामच नाही तू केलं, ह्याच गोष्टी करत बसली तर तुला कळणार कसं, तू नॉलेज कशी गेन करणार? नॉलेज गेनिंगचा जो पार्ट असतो ना, तो करिअरच्या 4-5 इयर्स मध्येच असतो. तू तू जे शिकतो ना, म्हणजे नवीन प्रोजेक्ट, नवीन काम, आणि हे खूप कमी लोक आहेत, एम्प्लॉईज आहेत, जे इनिशियल करिअर्स मध्ये ग्रोथ घेतात. बरोबर. टेक्निकली, नॉलेज वाईज आय एम सेइंग. फिनान्शियल तर सगळेच घेतात रे. तू 2 कंपनी स्विच कर. असे पण मुलं आहेत माझ्याकडे 4 वर्षात 5-5 कंपनी बदलून आलेले. पैसे तुला मिळतील, पण तुझं जे नॉलेज आहे ना, ते तुला काम करूनच मिळणार. मग इथे काय होतंय, तो व्यक्ती बरोबर हिला चॉईस करणार. मग काय त्यांना काय, जसं आपण म्हणलो, त्यांना काय मोठं रान सापडतंय. विदेशात गेल्यावर कोण बघतोय? संपला विषय. तिकडं काय आहे? तिकडं कोण आहे बघायला? जसं म्हटली तसं पार्टीमध्ये सुद्धा नवीन गोष्टींना अप्रोच केलं जातं. असं एक कल्चर वाढत चाललंय. तर हे टॉक्सिक कल्चरला जास्त वाव दिला जातोय पार्टीज गिटीज मध्ये. तू आता पण न्यूज बघतोय ना, पबच्या आहे ते. मला तर हे कल्चरच पटत नाही. म्हणजे तू माझं इन्स्टाचा आयडी बघ, तुला कुठं दिसेल? कुठेच नाही दिसणार असं. दिसायचं म्हणजे मी जातच नाही ऍक्च्युली. मला नाही ते कल्चरच पटत नाही. मी म्हणणार चला ट्रेकिंगला जाऊ, चल चहा प्यायला जाऊ. अशातली मी व्यक्ती आहे, चल जेवायला जाऊ. मग असे ना 100त 2च सापडणार की ज्यांना हे पार्टी विर्टी नकोय. पण 98% पोरं पोरी, तुला शनिवार रविवार जो यांचा जो क्राऊड आहे ना, तो तुला, तू कुठे पण जा पुण्यात, आता समजा आपण पुण्यात, तू केपीला जा, तू इकडे हिंजवडीला आहे. हे जे ह्यांचा धंदा बसलाय ना, हे पबवाल्यांचा, बूम आहे हे लोक. शनिवार आहे, हे मंडे टू थर्सडे हे लोकांचं काहीच नाही. फ्रायडे सॅटर्डे संडे हे सगळं IT वरती चालतं. आणि अजून एक गोष्ट सांगते मी तुला, की आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त रेव्हेन्यू जो जनरेट होता ना, तो IT मुळे होतोय बॉस. GDP जर आपण बघायला गेलो, जर आपण नाही का फिनान्शियली जर बोलायला गेलो, तर उपमुख्यमंत्रींनी सांगितले की पुण्यात सगळ्यात मोठं IT हब बनवायचं त्यांचं प्लॅनिंग आहे. म्हणजे तू विचार कर, किती चांगली गोष्ट आहे. आज आपल्याकडे गुगल आले, आज आपण खूप चांगल्या स्टेजवर आहे. पण आपल्याला म्हणतो ना, ते ऊस गोड लागला की मुळासकट, ती जरा चुकीच्या गोष्टी आहेत मला असं वाटते. कारण की आपल्याला किती ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आधी नव्हतं असं. नव्हतं. आधी IT म्हणत अरे वेळ लागले सगळ्यांना. एक तुमची फील्डच नाहीये ही. तुम्ही आता बघितलं ना कोविड मध्ये, क्लास लावला, ITचा क्लास लावला, बाकी कोणतेही ब्रांच डायरेक्ट घुसतात. डायरेक्ट कॉर्पोरेट मध्ये निर्व्यसनी हा गुन्हा असं म्हणला जातो. अरे तू घेतलीस क्या, असं काही झालंय तर? हो, माझ्यासोबत दरवेळेस होतं. आणि जजमेंटल होतात लोक भरपूर. म्हणजे जजमेंटल तर ड्रिंक्स वरून तर होतच होतात. कारण ठीक आहे, सवय नसते आपल्याला. इथे काय झालं माहितीये का, ज्या एकदम सभ्य दिसतात ना, अरे घुंगटवाला चीज, ते उलट निघतं रे. आमच्यासारख्या पोरींचं काय होतं माहितीये का, आम्ही तेव्हा असं मध्ये बोलणार, लोकांना चुकीचा अर्थ निघतो ना. ही तर लय बोलती रे, ही करत असेल. दर शनिवारी पब मध्ये सापडेल, पोरांसोबत चिलआउट असेल, दारू सिगरेट हे ते असेल, उलट निघतं. उलट होतं. आपल्याला जी पोरगी वाटते ना, की अरे ही नाही, ही त्यातली नाही, ती पहिली सापडणार तुला तिथं. खरंच आहे ही गोष्ट. आणि मी तुला म्हणलं, आमच्याबद्दलचे रिएक्शन उलटे असतात लोकांचे, असं होतं. आणि हे जे असतात की ड्रिंक नाही करत आणि स्मोक ते पण नाही करत, ह्या गोष्टी कंपल्सरी पाहिजेच बाबा. हो, म्हणजे तुमचं कम्युनिकेशन स्किल सोबत नॉन पॉइंट इन नाही म्हणजे ते. आणि खूप आउटसाइड करतात लोकांना बऱ्यापैकी. तू बघशील ना, ऑफिसच्या बाहेर तुझा जो ब्रेक असतो ना, म्हणजे एवढं ऍडिक्शन आहे आता की पोरं सहज 2-2, 3-3 पॅकेट संपवतात रे सिगरेटचे, सहजच. म्हणजे काहीच वाटत नाही त्यांना.
त्यांचं असं म्हणणं की मला स्ट्रेस आहे. अरे कशाचा स्ट्रेस? पैसे देतात आहेत बाई ते तुला. बरोबर. तू काही फुकट काम करतोय का? पैसे मिळतात आहेत ना तुला. जॉब मध्ये, कॉर्पोरेट मध्ये तुला 100 4च लोक असे सापडतील जे मनापासून काम करतात. खरंय. बाकीचा जो वर्ग आहे ना तू आहे असतो तू फक्त चाललंय ते नाही का बर्डन आहे, EMI EMI सारखी तर घाणेरडी गोष्ट आयुष्यात काय नाही बरं का. म्हणजे माझ्यावरनं मी तुला सांगते की सत्य घटना पे आधारित म्हणायचं झालं तर की मला ज्या गोष्टी करायच्या नव्हत्या त्याच्यात मी पडले. आता मी त्याला असं बांधून घेतलं ना स्वतःला त्याच्यामध्ये की मला आता पर्यायच नाही राहिलेला. मी सोडूच शकत नाही ही गोष्ट. जो बरोबर आहे का की मला माहितीये माझा जो काय आकडा आहे ना त्याला मी असं डिवाइड केलाय की मी इकडं नाही इकडे होऊ शकत नाही. आणि हे सगळ्यांसोबत आहे की तुमचं 1 तारीख कधी येते जे काही सायकल असेल तुमचं 1 ते 5 तारखेपर्यंत काय कायांचं पेमेंट होतं, काय कायांचं 5 ते 10 तारखेपर्यंत होतं, व्हॉट एव्हर. तर ही तो दिवसासाठी माणूस असा ते 29-30 दिवस असा घासून काम करतो. ते 1 दिवस आले ते मोबाईल घेतला, लाईट बिल टाकलं, रेंट टाकलं, मित्राचे 10 घेतले, त्याला ते पहिलं ते टाकले, तुझा EMI गेला, संपलं. झालं. ते 10 मिनिटांनी परत तू त्या 30 दिवसासाठी काम करतोय बरं का. ते लक्षात ठेव. हा जाळा खूप बेकार आहे. हे जे जाळ आहे ना ते 30 दिवसाचं ती सायकल खूप डेंजर आहे. फसले की बसले. फसली की बसली. परतीचा प्रवास नसतो तिकडे. कॉर्पोरेट मध्ये मिसबिहेव केला जातो. महिलांसोबत असेल किंवा पुरुषांसोबत सुद्धा असेल तर असे काही अनुभव तुला आलेत का? मिसबिहेवियर म्हणजे बघ कसं असतं तुला टार्गेट करतात लोक डायरेक्ट. टार्गेट म्हणजे आता त्यांना माहिती असतं तू नवीन आहे. नवीन म्हणजे काय एक्सपिरियन्स मध्ये नवीन नाही म्हणजे कंपनीमध्ये नवीन आली. आता मी स्विच केलं समजा तर मी आले कुठून तरी अरे येतो नाहीये चलो ट्राय करके देखते. म्हणजे ही जी गोष्ट आहे ना ही वाईट आहे. काय होतं मग तुला कळायला लागतं की बाबा यार माझ्यासोबत चुकतंय या. मग मी परत स्वतःच्या मनाला काय म्हणते माझी फॅमिली आहे. मला पैसे कमवायचे. मी ह्या गोष्टींकडे लक्ष नाही द्यायला पाहिजे. पण इन माइंड इन युअर हेड तू हॅमरिंग होते यार. सोपं नाही ही गोष्ट. खूप सफोकेशन होतं. लाईक फॉर एन एक्झाम्पल तुझं जे शेड्यूल आहे ना ते खूप डेंजर असतं बरं का. मुलींचं सांगते. उठायचंय, स्वयंपाक करायचंय, घर आवरायचंय, टिफिन पॅक करायचंय. खूप छोट्या गोष्टी सांगते आणि ज्या ऑन पॉइंट ऑन रियालिटी दॅट इज ट्रू. की तुला तो डब्बा भरायचाय, तुला बस पकडायची, तुला कॅब पकडायची, तुला ऑफिसमध्ये जायचंय, तुला घरचा कॉल येणार आहे, तिथलं सगळं नीट आहे का ते तुला चेक करायचंय, तुला ऑफिस मधल्या लोकांशी हँडल करायचंय, तुला त्याच रिव्हर्स मध्ये परत घरी यायचंय आणि तुझ्यात ती एनर्जी नसते रे. एखादी वर्किंग वुमेन आहे ना, एखादी आई काम करते समजा, त्या आईमध्ये ते तेवढं पोटेन्शियल नसतं की तू परत रिव्हर्स किंवा व्हॉट एव्हर XYZ वुमेन जी काम करते, जिचं लग्न झालंय, लग्न ना झालेली मी व्यक्ती आहे, मलाही माहिती मी त्यातनं जाते. मी तर 4-4, 5-5 तास रोज ट्रॅव्हल करते आणि त्यातून पण मी सगळ्या गोष्टी करते. दॅट इज नॉट अन इझी टास्क. आणि त्याच्यातून पण मग ह्या गोष्टी होतात ना, मग बॅक ऑफ द माइंड मला काय वाटतं मी सोडायला पाहिजे. रोज रोज हा विषय डोक्यात आहे. मी हे सोडायला पाहिजे पण मी नाही सोडू शकत. जसं की मी तुला म्हटलं की मला माझे पार्ट्स आहेत, मला हे कम्प्लीटच करायचंय. मग खूप वाईट वाटतं. मग आतून माणूस खचतो की अरे आता मी काय करू. आणि खचला आणि एखादी व्यक्ती येते मग मित्र मैत्रीण सांगतात अरे चला आपण बोलू ह्या करून. नाही काही नाही होत. मग तुला काम वाढवतात तुझं. मग तुझे कुठेतरी ते काय म्हणतात तुझे पंख कापायचे छाटायचे काम चालू होतं की अरे इसको ये नाही जमत. राईट. टार्गेटिंग सिस्टम चालू आणि सेक्शुअल हॅरेसमेंट पाहिली का म्हणजे हे असे किस्से काय ऐकलेत का कॉर्पोरेट मध्ये? हो ऐकलेत ना. म्हणजे काय माहितीये का मी जसं की तुला म्हणणार की एक पॉइंट असतो की तिथे आपल्याला समजते आपल्यासोबत चुकीचं होते
पण आपण काय म्हणतो, जाऊ दे. हे जे जाऊ दे शब्द आहे ना, हा खूप चुकीचा आहे. किंवा खूपच सोपं झालंय हे, जाऊ दे, ठीक आहे, होतंय होऊ दे, मी हँडल करू शकते. कुठेतरी हँडलिंग असतं, त्याच्या पुढून स्टॉप होतात त्या गोष्टी. आणि इफ यू टॉक अबाउट सेक्शुअल हॅरॅसमेंट, तर मुलांसोबत सुद्धा ह्या गोष्टी होतात. पॉइंट टू बी नोटेड, मुलांसोबतही होतात. असं नाहीये की मुलांसोबत काही चुकीचं होत नाही, होतं. ते लोक नाही दाखवू शकत. ऍज अ गर्ल्स ते पण नाही दाखवू शकत. ते तिथंच येतं रे, परत पैशांवरच येतं ती गोष्ट. परत कंपनीची रेप्युटेशन आली, परत आपली इज्जत. मी कसं बोलू ही गोष्ट, मला त्रास होतो. म्हणजे महिला बॉस कडनं सुद्धा एक मेल एम्प्लॉईला हॅरेस केला जाऊ शकतो. होतं ना, का नाही होणार? ती काय करणार, तुला नाही जमते का? बाहेर मग तुझी टीम चेंज, तुला डबल का, शिफ्ट चेंज, तुझी शिफ्ट चेंज, नाईट शिफ्टला तुझा बोनस कट, भरपूर गोष्टी आहेत. माझ्यासोबत एक एकदम खतरनाक किस्सा, की मी माझ्या लाईफची जरा थोडस ग्रिप घेण्याच्या फेज मध्ये होते. आणि पर्सनॅलिटी म्हण किंवा काय म्हणतात त्याला, एक जजिंग पिरियड आला माझ्यावरती, म्हणजे सारखाच होत होता. मी काय कंपनीचं काही मी त्याच्यामध्ये नाव घेत नाही, काही गरज पण नाहीये मला. तर मला फारच जज केलं रे. म्हणजे मी तुला जसं म्हणते की माझे कपडे, माझं व्हॉट एव्हर, ही जी चंद्रकोर आहे ना, ह्याच्यामुळे मी माझा जॉब सोडला डायरेक्ट. बापरे, काय होता किस्सा? म्हणजे हे आहे ना, हे आहे तर मी आहे आज. म्हणजे असं मला वाटतं, मला बाकीच्यांचं काही घेणं देणं नाही. म्हणजे मी महाराजांना फार मानते. बॅक ऑफ द पॉइंट महाराज काय आहेत आणि महाराजांबद्दलचा इतिहास हे मला त्यांना सांगायची गरज नाही, कारण की मुळातली ती माणसं इथली नाहीयेत. त्यांना काय बोलायचंय, त्यांना पण माहिती, त्यांच्या बापाला पण माहिती. हा, ज्यावेळेस डिग्निटी वर येतं ना, तुमच्या सेल्फ रिस्पेक्ट वरती येतं, त्यावेळेस खचले मी. पण मी त्या क्षणाला म्हणलं की बास, नाही, आपल्याला नाही थांबायचं आता. फोनचा किस्सा सांगते तुला. माझा हा फोन आहे ना, माझं म्हणजे प्रत्येक मोबाईलला माझा हाच वॉलपेपर आहे. हा, म्हणजे महाराजांचाच वॉलपेपर आहे टोटली. जसा माझ्याकडे मोबाईल आहे तसं आधीपासून माझ्याकडे हेच स्क्रीनला आहे. मग असंच टेबलला बसलो होतो आम्ही ऑफिसमध्ये, लाईक लंच ब्रेक होता काहीतरी, आणि मग माझा फोन असा होता आणि सगळ्यांचंच असं काहीतरी, त्याच म्हणतो ना आपण, ते कोइन्सिडेन्स होतं की वॉलपेपर्स चालू होते सगळ्यांचे. आणि एखाद्याने घेतला आणि दिखा म्हणला, तेरा वॉलपेपर क्या है. मी स्क्रोल अप केलं आणि म्हणलं, हे काय आहे बघ, महाराज आहेत. क्यू क्यू म्हणजे काय, क्यू काय म्हणलं, एवढं घाण तोंड करायची काय गरज आहे मला. म्हणलं तुला माहितीये का कोण आहेत म्हणलं. म्हणलं हा, पळत आहे, शिवाजी महाराज आहे. हा, म्हणूनच ठेवलाय म्हणलं. म्हणजे तुमच्या सारखे लोकांचा त्रास झाला ना इथं बघून भारी वाटतं म्हणलं. तर त्याला ते असं झळलं ना ती गोष्ट. अरे काय एवढं हे कर, तुमच्यासारख्या लोकांना हँडल करायची ताकद तिकडनं येते, इथून येते म्हणलं मला ऊर्जा. आणि मला आता पण अंगावर काटे येतात हे बोलताना. बरोबर. अरे क्यों लगाए ये, तुम्हारा खुद का फोटो डालो, तुम अच्छी दिखती हो, तुम्हारा लगाओ. मला नाही ठेवायचं ना, माझा प्रश्न आहे ना, मी बरोबर. आणि परत चंद्रकोर वरती आले. आता हे माझं पर्सनल पॉइंट आहे की तुम्ही टिकली लावू शकता ना, तुम्ही चंद्रकोर का नाही लावू शकत. बरोबर, ही स्कूल थोडी नाही. ऍक्च्युली माझ्या स्कूलमध्ये असं होतं बरं का, की बांगड्या अलाउड नाही, ते जरा ते आता तुम्ही मोठं झालं रे, टॅटूज बिटूज ठीक आहेत, ते काय काय कॉर्पोरेट मध्ये चालत नाहीत, ह्याचा काय संबंध. हे लावलं ना, म्हणजे मी जर हे नाही लावलं तर मी घराच्या बाहेर पण नाही पडत. मग ते खूप तिथं ते जरा झालं बाचाबाची. मी लॅपटॉप उघडला, रेझिग्नेशन मेल टाईप केला, सेंट, संपलं, झालं बस. म्हणजे बघ ना, आता हे किती वाईट आहे की तुम्हाला
अफेअर केलेले चालतात, मिसबिहेव्ह केलेले चालतात, सेक्शुअल हॅरेसमेंट पण चालते एका लेवलला. त्यानंतर तुम्ही सुट्टा ब्रेक घेतात, तुम्ही दारू पितात पार्ट्यांमध्ये, लोकांना प्रोव्होक करतात की तुम्ही व्यसन करा, दारू प्या, सिगरेट प्या. आणि ज्या गोष्टी चांगल्या आहेत, जसं अर्धचंद्रवट तू लावतेस किंवा महाराजांचा डीपी ठेवतेस, कारण की तुझी श्रद्धास्थान आहे, ज्या की चांगल्या गोष्टी आहेत, तर ह्या गोष्टी त्यांना खूपतायत. हे किती वाईट आहे ना. म्हणजे रॉंग गोष्टी तुम्ही प्रमोट करतात आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत ज्यांचा खरं तरी इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे कॉर्पोरेट लेवलवर सुद्धा, तर त्या गोष्टींना तुम्ही नाकारतायत. कूल बनण्याचा नादात की आम्ही किती फॉरवर्ड आहोत आणि सिगरेट पिलेलं किती कूल असतं आणि हे काय तो आउटडेटेड काय ते टिकली बिकली लावत फिरते. तर हे किती वियर्ड आहे असं मला वाटतं बेसिकली. तेच मी तुला सांगते ना, की ज्या वेळेस मला त्या गोष्टी यायला लागल्यात ना, की अरे काय आहे नाही का, टिकली जसं तू म्हणतोय, टिकली म्हणजे चंद्रकोर लावणे, हे डीपी वगैरे आणि सारखंच त्या गोष्टींबद्दल बोलणे किंवा सॅटर्डे संडे आला की कुठेतरी ट्रेकला गेलं की ती स्टोरी पोस्ट करणे, मग हे लोक त्याच्यावरती गॉसिप करणार. मग ह्या गोष्टींचा त्रास व्हायला लागला कुठेतरी, की ज्या आपण नाही, सगळं हिंदुस्थान ज्या आराध्य दैवत आहे आपलं छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांना आपण एवढं मानतो, हे लय कॅज्युअल कॅज्युअल झालं रे लोक खूपच. मग त्याचा जरासा त्रास झाला मला, जरा नाही भरपूर त्रास झाला. मी ऑन द स्पॉट मग त्यावेळेस मी जरा एक 5 मिनिटं नाही का बाहेर आले, खूप रडले मी, म्हणजे भयानक. म्हणजे मला खूप त्रास झाला, म्हणजे नाही का इतकं मला फ्रस्ट्रेट झालं की एखाद्या व्यक्तीला ब्रेकअप झाल्यावर एवढा त्रास होणार नाही ना, त्यावेळेस मला तो त्रास झाला आणि मी ही गोष्ट कोणालाच सांगितली नाही. म्हणजे मी ती का सोडलं, की मी तिथून का बॅकआउट झाले, मी रिझन दुसरं दिलं आणि तिथून बाहेर निघाले. मी त्या क्षणाला लॅपटॉप उघडला, रेजिग्नेशन टाईप केलं, डन, डन. आय एम डन. काहीच गरज नाही मला त्यांना सांगायची की का. कारण की कॉर्पोरेटमध्ये असं असतं की तुला ज्यावेळेस जायचं तू जाऊ शकते, तुला कुणीच थांबवू शकत नाही. तुझं नोटीस पिरियड सर्व कर, संपलं. तुम्ही तुमचे कॉर्पोरेट लाईफ सांभाळा, टॉक्सिकली आम्ही आमचे संस्कार सांभाळतो. हो, दोघं आपल्याला संस्कारावर अजून एक गोष्ट की आपली जी संस्कृती आहे, ढोल ताशा पथक, म्हणजे ही खूप भारी गोष्ट आहे बरं का ती. मी आता ह्या वर्षी पथकात होते. खूप सुंदर आहे ती गोष्ट. म्हणजे एखाद्याला येड लागलं ना, मी 30 किलोमीटर जाऊन 30 किलोमीटर येऊन डायरेक्ट पथकात जायचे. हा, आणि तिथून मग घरी. म्हणजे मी एवढे कष्ट केले मग, कारण की मला ते करायचं होतं नाही का, इच्छा होती. म्हणजे ते मी एका व्हिडिओमध्ये ऐकलं होतं की जी स्त्री 15-15, 20-20 किलोचा ढोल उचलून ढोल वाजू शकते ना, ती तुमची कधी पण वाजू शकते. हा, मला ती गोष्ट पण करायची होती मागच्या वर्षी, ती पण मला करता आली नाही, कारण की मी कुठेतरी नाही का सिनियर्सला क्लोज झालते की अरे यार मुझे करना है यार, तो मुझे थोड़ा टाइम लगेगा, तो मुझे थोड़ा सा हाफ आवर 1 घंटा तो थोड़ा जल्दी रिलीज चाहिए ना ऑफिस से. ते त्यांना कळालं होतं की अरे हिला असं असं करायचं नाही का. मग ते षडयंत्र रचलं गेलं माझ्यावरती की हिला जाऊ द्यायचं नाही. मग नाही करता आलं मला ती गोष्ट त्या गोष्टीमुळे. म्हणजे तू किती ओपन व्हायचं कॉर्पोरेट मध्ये, किती पर्सनल लाईफ तुझी किती सांगायची किती नाही, हे पण तुला खूप कळायला पाहिजे ना. खूप जज करतात तुला की अरे हे तर काय इंस्टावरती रील टाकते रे, हिथं काय स्टोरी टाकत बसते, हिला वेल्ली म्हणजे लई निवांत आहे, काम करत नसेल, काम करत नाही. नाहीये, तुझा जॉब 9 ते 6 आहे ना, तुम्हाला 9 ते 6 मध्ये बघ मी काय करते. तू 6:30 नंतर विचारू नको बाई मी काय करते ते. आणि हे कल्चर सगळीकडे पाहिजे, नाहीतर खूप अवघड आहे कॉर्पोरेट मध्ये टिकणं. आणि असं कोणाचं पण काम नाही आहे कॉर्पोरेट मध्ये टिकायचं. असं म्हणतात की कॉर्पोरेट मध्ये असणारे फ्रेंड नसतात. नाही, कधीच नसतात. ते कधी तुमचं साप आहे. तो कॉम्पिटिटरच आहे काइंड ऑफ. तर तो कधी तुमचं गेम करेल आणि कधी तुमची गोष्ट, आपण जी बिचिंग करतो कधी हायर ऑथॉरिटी सोबत, अरे तो कधी ऍज इट इज उचलेल तो डेटाने त्या माणसाला सांगून देईल, त्याचा भरोसा नसतो. आणि झालेलं आहे, बऱ्याच गोष्टी होतात अशा. तर आम्हाला एक प्रश्न पडतो, म्हणजे बेसिकली ज्या उत्साहाने तुम्ही क्रिसमस कॉर्पोरेटमध्ये साजरा करतात, त्याच्याशी आपला काही संबंध नाही, मोस्टली नाहीच आहे संबंध, म्हणजे ते आपलं सण नाहीये बेसिकली. हा, तुम्ही करा, म्हणजे तुम्ही ईद करा,
तुम्ही दिवाळी करताय, तुम्ही पाडवा वगैरे करतायत, ते आपले हिंदुस्थानी कल्चरचा पार्ट येऊ शकतो. शिवजयंती का नाही करत आहे आपण? आता काही काही ऑफिसेस आता ओपन झाले आहेत शिवजयंती साजरी करायला. हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे बरं का. तर काय वाईट आहे? क्रिसमस करतायत तुम्ही, टोपी घालून घालून फिरतायत ना, ते झाड वगैरे लावतायत, जे काय असेल ते. वी रिस्पेक्ट दॅट. मग आपला का नाही करायचं? सगळ्यात पहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज हे द मॅनेजमेंट गुरु आहेत. हा, तुम्ही ज्या गोष्टीवरती काम करताय, बिझनेस करताय, जॉब करताय, व्हॉट एव्हर, तुम्ही जे हे मॅनेजमेंट जे आता तुम्ही करताय ना, लय वर्षापूर्वीची आहे बाई ही, आता नाही आहे काय. नाही. कळालं का तुला? आणि ते विदाउट कम्युनिकेशन ना त्यावेळेस. राईट. तुमच्याकडे मेल आहे त्यावेळेस महाराजांकडे काही ईमेल होता का करायला, नाही. सीसी मध्ये ठेवायला? ती त्यावेळेसची जी युक्ती होती ना, ती तुम्ही आता कसलीच वापरू शकत नाही. आपल्यात तेवढी कॅपॅसिटीच नाहीये त्यांच्यासारखा विचार करण्यासारखी. नाही होत कॉर्पोरेट मध्ये साजरी शिवजयंती. 100% म्हणते. जसं 100% क्रिसमस होतो ना, मला माहिती, तशी शिवजयंती नाही होत. त्याला कारण आहे की कुठंतरी मी तुला म्हणलं, समजा गुढीपाडवा आहे, दिवाळी, 1 दिवसाची सुट्टी आहे. पाडव्याला तर सुट्टी पण नाही, बोल आता. डायरेक्टली लिहितात वर्क फ्रॉम होम, आणि तिथं तुम्हाला 12 तास काम लावायला. क्रिसमसचं डायरेक्ट तुम्हाला कॅलेंडर मध्ये लाल आहे, तिथं सुट्टीच आहे. पूर्ण वीक आहे डायरेक्ट. आणि तिथं तुला सांगते, आता क्रिसमस आणि न्यू इयर हे पुढं मागे येतं ना, मग ते सेलिब्रेशन असंच असतं, क्रिसमस प्लस न्यू इयर. ते तुम्ही आठवड्यापासून चालू करता रे, आधीपासून. आणि जयंती आली की तुम्ही नुसते फोटो आणणार, हार घालणार, तसं नाही ना चालत. इथं सेक्रेट संता येतो ना, गिफ्ट वाटतो, ते झाड सजवलं जातं, त्या लाइटिंग बिटिंग सगळं, आणि ते कॉस्ट्युम घालून फिरतात तुम्ही. हो, तुम्ही बना ना मावळे. बरोबर आहे. तुम्ही फिरा ना त्या दिवशी ऑफिस मध्ये. आणि नाही तरी मग आता मी एक फोटो मागे पाहिला होता, कोणत्या ऑफिसचा आय डोंट नो. प्रत्येक डेस्कवर त्यांनी भगवा लावलेला होता, आणि सगळ्या स्त्रियांनी नऊवारी घातलेली होती, नथ वगैरे, आणि सगळ्या लोकांनी एकदम फेटे बिटे असं. जास्त काय करायचं गरज नाही. आपला मराठमोडा जो पेहराव आहे, किती सुंदर, किती सुंदर. काहीच नाही, तुम्ही फटाके फोडा, ढोल ताश, काही नाही, काही नाही, आणि काम करतात सगळी लोक. सुट्टी पण नाही बरं का. सेलिब्रेट वेज आहेत रे सेलिब्रेशनचे. आणि हे तुला काय विचारतो मी, कारण की याच्यावर सगळं काही ऑर्गनाईज करतो. बरोबर आहे. मॅनेजमेंट थ्रू येऊ का इंटरनल असो. आता आमच्या हातात केवढं असतं, समजा बजेट आहे एखाद्या कार्यक्रमाचं, ते बजेट आम्ही हे करू शकतो, सांगू शकतो की XYZ अमाऊंट आहे, पण हे जे ठरवतं ना, हे आम्ही नाही ठरवत, हे वरून येतं आमच्याकडे. ये करणे का ये नाही करणे का. आणि ह्याच्यात मी विरोध करलं ना, मग माझ्यावरती चांगला शिक्का लागतो, ही ना लय आडू जाते पोरगी प्रत्येक वेळेस. तुम्ही ते करता ना, तुम्ही हे पण करा, काय अडचण आहे. थोडस बदल खूप गरजेचं आहे. आणि आपले अजून एक मुद्दा असा आहे की आपलेच मुलं आहे ना, म्हणजे आपले एम्प्लॉई महाराष्ट्रातले म्हणा, त्यांना लेच असं शिंग फुटले त्या आउट ऑफ स्टेटच्या किंवा आउट ऑफ कंट्रीचे कल्चर ग्रॅप करायचं. जसं तू म्हणतो ना, क्रिसमस आहे किंवा काय, त्यांना लय भारी वाटतं ते. तू एकदा कुर्ता घाल बाई, तू किती भारी दिसतील माहिती का तू. पोरगी ना, तू शॉर्ट्स पेक्षा तू साडीत बघ, बापच दिसणार ती. पण हे त्यांना कळत नाही. आज थोडासा तिथं कुठंतरी चेंज झालाच पाहिजे, चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे, किंवा मग मुलांनीच ठरवायला पाहिजे की आपण सगळ्या ग्रुप मिळून असं गेटअप करायचं. चांगल्या सवय इम्प्लिमेंट करणं आपलं काम. अदरवाईज लोकांचा काय गैरसमज असतो की याच्यावर खरंच काय काम करतं. रांगोळी स्पर्धा, ओके, गाण्यांच्या स्पर्धा ऑर्गनाईज करत नाही, मोस्टली तेच असतं. आणि आमच्या सुद्धा गप्पा होतात बरं का कॉलवर, चला याच्यात खर्च का, इथं हे डॉक्युमेंटेशन कम्प्लीट करो, हो ये गुगल फॉर्म फिल करो, बस. अरे आमच्यावर पण जबाबदारी आहे ना. तुम्ही जर ते नाही केलं, तर डॉक्युमेंटेशन नाही केलं, तर तुमची सॅलरी कशी प्रोसेस होणार. तेच म्हटलं की विचार करते काय रांगोळी स्पर्धा. तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला विचारलं होतं का रांगोळी येता का, असं म्हणून. ती तसली टीम पण वेगळी असते. HR मध्ये पण भरपूर आहेत. एक असती जी तुम्हाला रिक्रुटमेंट असते, एक असती ती HRBP असते, एक असते पेरोल वगैरे, भरपूर गोष्टी असतात त्याच्यामध्ये पण. आता सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे, म्हणजे ज्याला मी सुद्धा रिलेट करतो, की आताचं IT मधलं वातावरण काय, की मंदी आहे का संधी आहे. आता मंदी आहे. खरंच. हो, रिसेशन
भयानक रिसेशन चालू आहे. तू लिंक्डइनला जा. प्लीज डू नॉट इग्नोर दिस पोस्ट. ले ऑफ्स, प्लीज हेल्प. चांगले हा, 10-10 वर्ष 8-8 वर्ष एक्सपिरियन्स वाले, 30-30 40-40 लाखाचे माणसं 5-5 10-10 लाखावरचे काम करायला तयार आहेत सध्या. ओके. रिव्हर्स यायला लागलेत लोक. म्हणजे आता जॉब सोडण्याचा अगोपणा करणं. जोपर्यंत तुमच्या हातात काही नाहीये ना बॅकअप, हा. तुम्ही अजिबात जॉब सोडू नये. नाही. स्पष्ट म्हणणं आहे माझं. कुणी हे जे बघतंय ना, मी प्रत्येकाला सांगते, आज माझं वय कमी आहे, दॅट इज डिफरंट. पण आज मी एकटी आहे ना, तर माझा खर्च लिमिटेड आहे. ज्या वेळेस तू मॅरिड आहे त्यावेळेस तुला घर सांभाळायचंय, तुला घरातल्या गोष्टी बघायच्यात, तुला फॅमिली बघायचे, तुझा एक्सपेन्स वाढतोय ना. तू असं रडके-फड निर्णय घेऊन असं काही नाही करू शकत. खरंय. म्हणजे आता रिसेशन आहे, रिसेशन आहे, तुम्हाला घाबरून न जाता जास्त मेहनत करायची गरज आहे. कारण की आता मेहनत केली आणि रिसेशन जसं आता शेअर मार्केट सारखं आहे, डाऊन मार्केट आलं की राईट नाही, आता थोड्या दिवसांनी परत रिक्वायरमेंट्स ओपन होणार, भरपूर बूम होणार आहे आता परत. तो स्किल अपडेट करत राहा, स्वतःला अपडेट करा, स्किल सेट मध्ये अपडेट करा आणि कम्युनिकेशन मध्ये सुद्धा अपडेट करा. आणि संधी आली की तुम्हाला ग्रॅप करता येते. असं एकदम घाबरून जायचं पण काही कारण नाही आणि कॉन्फिडंट नसता असं मला वाटतं. तो शेवटी तुला काय जे सांगायचं असेल ऑडियन्स याचा म्हणून तू सांगू शकतेस की काय वाटतं तुला, अजून काय एखादा काही सल्ला द्यायचा असेल तुला मुलाचा? माझं एवढंच म्हणणं आहे की ज्यावेळेस तुम्ही कॉलेजच्या फेज मध्ये असता ना, त्यावेळेस मुलांना काय वाटतं, अरे कॉलेज प्लेसमेंट होईल. आणि अफवाद असतात बरं का, मी आता सांगते की असे मुलं आहेत ज्यांना काहीच येत नाही ते डायरेक्ट प्लेस झाले. तरी असे पण आहेत. पण ज्यांना खरंच गरज आहे ना, त्यांना माझं स्पष्ट म्हणणं आहे की मी अशी व्यक्ती आहे ना जी महाराष्ट्रात जन्मली, मी मराठीला खूप मानते. बट वेन यू आर एंटरिंग कॉर्पोरेट, तुम्हाला इंग्लिश शिवाय पर्याय नाहीये. अँड दॅट इज द ट्रुथ. हे खरं आहे की तुझा इंटरव्ह्यू मराठीमध्ये नाही घेणार आहे कोण. हा ठीक आहे, तू तिथून बाहेर मराठीत बोल, आय एम ओके. माझं पण तेच मत आहे की आता माझ्या कंपनीत साधीशी गोष्ट आहे की सगळं मराठीत बोलतात. तो गेट पास आहे, त्यात गेल्यानंतर तुला पाहिजे तसं मध्ये हिंदी, इंग्लिश किंवा मराठीत बोलता यायला पाहिजे. आता आमच्या ह्याच्यात मोस्टली मराठी मुलं आहेत तर आम्ही कधी नव्हत इंग्लिश बोलतो बॉस असले तर. अदरवाईज हिंदी मध्ये किंवा मराठीत आमचं काम ठरतं. पण तुम्हाला तेवढी तरी यायला पाहिजे ऍटलिस्ट, तुमचं म्हणणं किंवा तुमचं काम दाखवता यायला पाहिजे समोरच्या व्यक्तीला ऍटलिस्ट. नाही तर तुम्ही हुशार आहेत आणि तुम्हाला सांगता येत नाही तू काय केलंय, तेवढं नाही होत. ऍक्च्युली तिची इंग्लिशला जो टॅग लागलाय ना, तू महाराष्ट्रात तू काय इंग्लिश, ठीक आहे बाहेर ठीक आहे रे, पण जिथं ती गोष्ट गरजेची आहे ना तिथं ती गोष्ट झालीच पाहिजे. अगदीच. आता तू जसं आता महाराजांचा मुद्दा घेतला किंवा छत्रपती संभाजी महाराजांचा, त्यांना 5-6 लँग्वेज येत होत्या. 14 लँग्वेज. तर ते त्यांचा तर किती मोठा गर्व होता मराठीवर, कारण की त्यांनी सगळं प्रचार प्रसार आणि एक्सपांड केलं स्वराज्य. पण दे नो, तुम्हाला एक्सपांड करायचंय तर तुम्हाला बाहेरच्या देशांसोबत पण टायप करायला लागेल. तिकडचं आदान प्रदान करण्यासाठी विकास कसा होणार आहे ना, तुम्ही लिमिटेड राहून नाही चालणार. तुम्हाला लोकांशी बोलणं, त्यांचे कल्चर, त्यांचे जे काही विद्या असतील किंवा शस्त्र असतील, औषधे असतील, वनस्पती असतील, मसाले असतील, ते कसं तुम्ही कम्युनिकेट करणार आहे ना. तर मग त्यासाठी तुम्हाला लागणारच आहे. तर त्यांनी शिकल्या तर तुम्ही पण शिका. आणि ऍक्च्युली हा मुद्दा असा आहे की तुम्ही पर्सनॅलिटी तुमची स्वतः डेव्हलप करा कॉलेजमध्ये असतानाच, किंवा तुम्ही कॉर्पोरेटमध्ये एंटर करताय ना, तुमच्याकडे त्यावेळेस पण टाइम आहे. असं नाही की तुमच्याकडे टाइम नाहीये. तुम्ही वेल्ले 6-7 नंतर 8 काय करता तुम्ही, काय नाही, पोरां फिरणे, खाणे पिणे, मौज मस्ती. बट दॅट टाइम यू कॅन डू इट ऍक्च्युली. स्टँड आउट करायला मदत करतो. राईट. आणि द वे वेन आय स्टार्ट स्पीकिंग इन इंग्लिश, तुझं एक स्टँडर्ड बसतं त्यावेळेस. कल्चर कॉर्पोरेट मध्ये म्हणते बरं का, बाहेर नाही. मी खूप टाळते. माझे जे पण कॉन्व्हेंटचे जे फ्रेंड्स आहेत ना, आमचं आता माझे निम्म्याच्या वर तर पोरं सगळे आमचे ग्रुप सगळा फॉरेन मध्ये, तिथं बसून इंग्लिश मध्ये फाडकरने लावतो, तू गप मराठीत बोल, तू इथलं आहे ना, तू काय तिथं जाऊन नाटकं करतो.
असं असतं. मग जिथं जी गोष्ट पाहिजे ती गोष्ट इम्प्लिमेंट होणे इज व्हेरी इम्पॉर्टंट. तेच तेच नक्कीच. सो मला असं वाटतं की आता आपला जो सल्ला आहे तो खरंच आपल्या मराठी पोरांना खरंच मोलाचा ठरणार आहे आणि ते या संधीचं सोनं करतील आणि इम्प्रुव्हमेंट करतील किंवा सुरुवात करतील असं मला वाटतं. सो थँक्यू सो मच फॉर कमिंग. तुम्ही आलात आणि खरंच एक इन्फॉर्मेटिव्ह पॉडकास्ट झाला असं मला वाटतं आणि आता नवीन ओपनिंग सुरू होतील किंवा आता बरेच लोकांचा अप्रायझल सुरू असेल तर हा खरंच एक महत्वाचा टप्पा होता आणि बऱ्याच लोकांना HR सोबत अशा गप्पा करायला मिळत नाही. HR वर्ल्ड खूप डिफरंट असतं. इथं खूप फिअर फॅक्टर असतात आणि HR मित्र पण असतात. महत्वाची गोष्ट किंवा HR मित्र असतात तर ते आपले नसतात. या बऱ्याच गोष्टी असतात. सो थँक्यू सो मच आणि पुन्हा परत येऊ आपण कोणत्या नक्कीच. कोणत्या मुद्द्यावर आणि तुम्हाला कसं वाटलं या पॉडकास्टला येऊन? खूप छान वाटलं मला. म्हणजे एवढं सगळं बोलणं ऑन सोशल मीडिया हं. इज नॉट अ जोक. हं. आणि तुम्ही ती संधी साधून दिली असं माझं म्हणणं आहे, की भरपूर गोष्टी आपण डिस्कस केल्यात आता. जर पूर्ण व्हिडिओ बघितला तर समजेल, की काय गुड पॉइंट्स आहेत, काय बॅड पॉइंट्स नक्कीच आहेत. नक्कीच. तुम्ही जे काही पॉइंट्स मांडले ना ते आपल्या हक्काच्या लोकांसाठी मांडले आणि आपला हा पॉडकास्ट हक्काचा पॉडकास्ट आहे की ज्यांना कोणाला वाटू शकतं की माझ्याकडे असलेले काही अनुभवामुळे लोकांचं जर भलं होत असेल तर त्यांनी डेफिनेटली आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि या पॉडकास्टवर या आपण नक्कीच. डेफिनेटली त्यांना संधी देऊ जेणेकरून आपल्याच राज्याचं देशाचं कल्याण होणार असेल तर डेफिनेटली आपण ही संधी नक्कीच प्रोव्हाइड करू कारण की लोकांनीच आम्हाला ही संधी प्रोव्हाइड केलेली. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. असंच बघत राहा, असंच सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बघत राहा कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील. थँक्यू.